मी आज एका अशा क्रिकेटपटूबद्दल बोलणार आहे की जे गरिबीतून वर आले, जे शाळेत असताना रणजी ट्रॉफी खेळले, ते एक कसोटी ह्या देशाचे कॅप्टन झाले. ज्या वेळेला ते सिलेक्टर झाले त्यावेळेला भारताने वर्ल्ड कप जिंकला. ज्या वेळेला ते मॅनेजर म्हणून इंग्लंडला गेले त्यावेळेला भारताने ती सिरीज जिंकली. परिसाचा स्पर्श असणारा हा क्रिकेटपटू, त्याबद्दल मी बोलणार आहे. त्यांचं नाव आहे चंदू बोर्डे. नमस्कार मित्रांनो, मी द्वारकानाथ संजगिरी तुमचं स्टोरी टेलच्या ह्या पॉडकास्टवर स्वागत करतो. मला गरिबीतून वर येणारे खेळाडू आवडतात आणि क्रिकेटपटू तर आवडतात. मी शिवाजी पार्कचा, त्यामुळे मी उभा राहिलो तो सुद्धा बॅटला धरूनच. आमच्या शिवाजी पार्कमध्ये कुठेही तुम्ही फिरलात आणि तुम्हाला धक्का लागला तर क्रिकेटपटूचा धक्का लागला असं खुशाल समजायला हरकत नाही. ह्या वातावरणात वाढताना माझं जे मन होतं ना, ते मन क्रिकेटपटूंसाठी एक देव्हारा बनलं. आणि त्या देव्हारामध्ये पहिला क्रिकेटपटू जर कोण जाऊन बसला असेल तर तो होता अजित वाडेकर, जो शिवाजी पार्कचाच, आणि दुसरा चंदू बोर्डे. चंदू बोर्डे हे काही शिवाजी पार्कचे नव्हेत, ते पुण्याचे, ते महाराष्ट्रासाठी खेळायचे. पण मला अजून आठवतंय की पाकिस्तान बरोबर आपली मालिका होती 1960 साली, आणि त्यावेळेला चंदू बोर्डेनी 177 धावा मद्रासला त्यांच्या विरुद्ध केल्या होत्या. नाबाद राहिले होते ते. ती कॉमेंट्री मी ऐकली होती आणि ती कॉमेंट्री ऐकता ऐकता मी चंदू बोर्डेंच्या प्रेमात पडलो. त्यानंतर असं झालं की जेव्हा जेव्हा चंदू बोर्डे मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर येऊन खेळायचे ना, तेव्हा तेव्हा एक तर त्यांनी धावा केलेल्या असायच्या किंवा विकेट्स घेतलेल्या असायच्या. प्रत्येक वेळेला जवळपास त्यांनी परफॉर्मन्स दिला. त्यामुळे असेल की ते मनात रुतत गेले आणि त्यांची मूर्ती ही माझ्या मनाच्या देव्हाऱ्यात राहिली, ती आजही. सुरुवातीला मी म्हटलं की मला गरिबीतून वर येणारे खेळाडू आवडतात. ह्याचं महत्वाचं कारण असं असतं की जी मंडळी गरिबीत जन्माला येतात किंवा सामाजिक दृष्ट्या अत्यंत तळागाळात. Sample complete. Ready to continue?